शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निपाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे कामकाज अपूर्ण झाले असून बरेच दिवसापासून रखडले आहेत, तरी सुद्धा याकडे कमिटी मेंबर दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ, नागरिक तसेच भक्तजन व श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत। त्यासाठी मंगळवार दिनांक 14 रोजी हनुमान मंदिर निपाणी या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती। यावेळी निपाणीचे जनक श्रीमंत श्री विजयराजे निंबाळकर देसाई सरकार व श्री दादाराजे देसाई सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती। यावेळी श्रीराम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भक्तजन व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या बैठकीत असे सांगण्यात आले आहे की मागील वेळीचे कमिटी मेंबर जे होते ते तात्पुरता असून कायमस्वरूपी नाही, तरी त्यातील कमिटी मेंबरने 6 जण दादाराजे देसाई सरकार यांच्याकडे स्वतःहून शुक्रवारच्या आत राजीनामा द्यावे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर राजीनामा घेण्यात येईल असे ॲडव्होकेट निलेश हत्ती यांनी सांगितले। तसेच यासाठी श्री दादाराजे सरकार व विजयराजे सरकार व सर्व उपस्थितांनी मागणी केली आहे। यापुढेही वेळोवेळी बैठक घेण्यात येईल। तसेच दिनांक 6 फेब्रुवारी रोजीची वेळी श्री महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा होणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले आहे। यामध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। सांगू इच्छितो की मागच्या 10 वर्षापासून श्रीराम सेना हिंदुस्थान या कार्यामध्ये आहे आणि मागच्या 6 वर्षामध्ये ज्यावेळेला यात्रा स्थगित करण्यात आलेली त्यावेळेला श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेने आवाज उठवला आणि ती यात्रा कंप्लीट झालेली आणि त्यावेळेपासून आतापर्यंत सगळ्या ट्रस्टींच्या पैकी अमोलदादा होतकर आमच्या सोबत आहेत। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतोय। आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। गेले आम्ही कोण बाकीचे ट्रस्टी आहेत, ठीक आहेत, काय आहेत आम्हाला माहित नाही, पण अमोलदादा प्रत्येक वेळेला आमच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक करले आहे। याच्या पुढची गोष्ट म्हणजे आम्ही या महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही इन्व्हॉल्व झाले। याचं कारण असं आहे की बाबा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठल्या तरी ट्रस्टीचं पद पाहिजे आहे किंवा अध्यक्षपद पाहिजे आहे किंवा उपाध्यक्ष पाहिजे आहे किंवा सेक्रेटरी पाहिजे आहे असा विषय नाही आहे। तर असा विषय आहे की महालक्ष्मी मंदिर हे 90% काम येऊन थांबलेलं आहे। यानंतरचा विषय आहे तो राम मंदिरचा आहे। यानंतर साखरवाडीचं जे काय हनुमान मंदिर आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर समाधी मठचं जे काय आपलं बांधकाम चालू आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर आपलं अक्कमादेवी कल्याण मंडप आहे ते सुद्धा स्थगित आहे। राजा शिवछत्रपती भवन आहे ते सुद्धा स्थगित आहे। हे हिंदूंचेच मंदिर आणि हिंदूंचेच प्रार्थनास्थळ का स्थगित आहेत हा प्रश्न उठवण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान कायम सज्ज आहे आणि सज्ज राहणार। कोण सोबत येऊ किंवा नाही येऊ, काय कोण कुणाला काय विचार कोण करत असेल त्याला हिंदुस्थान श्रीराम सेना हिंदुस्थान हे जुमानत नाही। हे श्रीराम सेना हिंदुस्थान हे काम करत राहणार आहे। आज हे मंदिर आहे, तुम्ही 11 ट्रस्टी घ्या, 21 ट्रस्टी घ्या, 51 ट्रस्टी घ्या, किती पण ट्रस्टी घ्या, आमच्या संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव तिथे येणार नाही। हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर ते सगळ्यांनी काढून टाकायचं आहे। ज्या आपल्या जे काही श्रीराम सेना हिंदुस्थान त्यांचा एकच उद्देश आहे की आपली जी महालक्ष्मी यात्रा आहे ती आपल्या शेजारी गाव आहेत, पट्टणकोडी असून दे, खडकलाट असून दे, गोकाक असून दे, खानापूर असून दे, एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात त्या यात्रा होते आणि आमची यात्रा कधी सुरुवात होत्या कधी संपत्या हे कुणाला कळत पण नाही। याचं उदाहरण म्हटलं तर परवाचा तुम्ही लावलेला कौल जे काय तुम्ही नारळ बांधायचा, गल्लीतले पण मुलांना माहित नाही की बाबा यात्रा ठरा लागल्या किंवा यात्रा व्हायला लागल्या। आमचे जे कार्यकर्ते आहेत तिथं, मी सुद्धा लहानपणापासून या यात्रेमध्ये सामील असते, पण आम्हाला सुद्धा माहित नाही आहे की बाबा यात्रेचं तारीख कधी ठरल्या आणि कोण ठरवल्या हे पण आम्हाला माहित नाही। तारीख ठरल्या नाही सर, कुणाला माहित आहे इथं? किती जणांना माहित आहे? हात वर करा बघूया। नाही माहित नाही। मग हे यात्रा निपाणीकरांनी करायची आहे का फक्त या ट्रस्टींनी करायची आहे? याला मोठं स्वरूप आणायचं आहे काय फक्त या एवढ्या ह्याच्यातच संपवायचं आपल्याला? हा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। आम्हाला ट्रस्टींशी किंवा कुणाशी काही घेणं देणं नाही आहे। इथल्या सर्व गल्लीचे कार्यकर्ते असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, इथल्या आजूबाजूचे कार्यकर्ते असतील, त्यांनी अतोनात परिश्रम घेऊन आतापर्यंत भव्य दिव्य स्वरूप असं या मंदिराला आणलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त मंदिराला स्वरूप आणायचं असेल तर प्रत्येक गावातून प्रत्येक वार्डातून एक सभासद इथं नोंदणी करणं गरजेचं आहे। असं म्हणत नाही की श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना घ्या म्हणून, पण प्रत्येक गावातल्या आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होणार। जर समजा परत अशीच परिस्थिती आली तर तुम्हाला प्रश्न विचारणार कोण? पुन्हा एकदा श्रीराम सेना हिंदुस्थानच तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारणार आहे, भले ते 11 ट्रस्टी असतील किंवा 21 ट्रस्टी असतील। जर कारभार व्यवस्थित चालत नसेल तर पुन्हा आम्ही या ठिकाणी असा स्टँड घेणार आहे।
एवढं बोलतो मी. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. उघड बोलायचं, पाठीमागे एक मागे एक असली खेळी करायची नाही. कारण का आतापर्यंत मी सगळ्यांना तटवत द्यायला लागलोय, भांडणं मिटवत द्यायला लागलोय, माझं काम हेच आहे, मी हेच करत द्यायला लागलोय. काय असेल क्लिअर कट बोलायचं गावासमोर, एवढीच माझी विनंती आहे. नंतर मीटिंग झाल्यानंतर कुठं पण चर्चा करायचं, काय वाटेल ते उठवायचं, काय वाटेल ते डाव काढायचं, हे असं चालणार नाही. आतापर्यंत गप बसत आले, इथनं पुढे गप बसणार नाही. काय बोलायचं असलं क्लिअर कट बोला. आम्हाला विरोध आहे, आम्हाला येऊ नका म्हणून सांगा, आम्ही यायचं सोडून देतो. काय जाती दुश्मनी आहे, काय राजकारण दुश्मनी आहे, कसली दुश्मनी आहे? कुठल्या पण गोष्टीत काय होतंय, आमचं कोणतरी घरचं हे होतंय आणि ते अवघड होतंय सोडासोडी करतात. ते कुणाला काय बोलायचं ते क्लिअर कट बोला मीटिंगमध्ये. ते ट्रस्टी असून देत किंवा भागातली लोक असून देत, कोण पण असून देत, तुमच्या मनात काय ते स्वच्छ बोलून टाका. सगळ्यांना घेऊन यात्रा करा, सगळ्यांना घेऊन सगळे चालवा, तरच हे सगळं चालणार आहे. आणि जे ट्रस्टी नेमणूक केल्या हे प्रॉपर तिने असल्यासारखे झाले. आता वडील गेले, पोरगा आला, पोरगा गेलं, नातू आला, असं नकोय. हे बदला, स्वतःहून तुम्ही राजीनामा द्या आणि नवीन ट्रस्ट नेमा. एवढंच. आम्ही माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, पण आम्ही कधीही मालकी हक्क गाजवलेला नाही. इथनं पुढेही माझ्या घरातून होणार नाही. पण मालक म्हणून काहीतरी गावकऱ्यांनी सुद्धा, पुजाऱ्यांनी सुद्धा, ट्रस्टीनी सुद्धा विचार विनिमय करून काही गोष्टी बोलाव्यात आणि त्या करगावे घराण्याचे जे काय मान मर्यादा आहेत त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. आणि तुम्ही जे लोक म्हणताय की हे नवीन मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे, त्यात आमचा आणि सहयोग असेल. आम्ही काहीतरी वावड्या उठवायच्या, खालचं मंदिर वहिनी ताब्यात घेणार आहेत, सगळं हातात घेणार आहेत, हे वहिनींच्याकडनं होणार नाही आहे. हे पहिला सगळ्यांनी लक्षात घ्या. तसं करायचं असतं 6 वर्षापूर्वीच्या यात्रेच्या वेळेला दादाराजांचे आणि माझे वाद झाले. आमच्यात विदृष्ट निर्माण करायचं सगळ्यांनी बघितलं. तसं होणार नाही. मी मंदिर ताब्यात घेणार नाही. सगळ्या गावासाठी माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर या सगळ्यांनी पाया पडावून केले. तिच्या कृपेनं तिचा महिमा वाढलाय, त्यात आमचा कधीही आक्षेप असणार नाही. पण आम्ही मालक म्हणून माझ्या घरातले 2 फॅमिली माझ्या इथं आहेत. आमची लोक ज्या वेळेला येतील त्यावेळेला तिथं जे कोण लोक असतील त्यांनी व्यवस्थितच बोललं पाहिजे. काहीही बोलण्याचा कुणालाही हक्क नाही. ट्रस्टीनी सुद्धा आम्हाला डावलता कामा नये. आणि ही ट्रस्ट मुळात मान्य होत नाही, कारण माझ्या घरातल्या 11 मेंबर्सचे नाव आहेत उतार्याला आणि ही माझी प्रॉपर्टी म्हणून माझ्या सगळ्या प्रॉपर्टी कार्डात मेन्शन आहे. यांची ट्रस्ट मान्य होऊ शकत नाही. आज रोजी मी माझ्याच माणसांच्या बरोबर भांडणं योग्य नाही म्हणून मी गप्प बसलेली आहे आणि देवाच्यासाठी आम्ही भांडणार नाही. आम्हाला डावलून कुठलेही उद्योग करायचे नाही, एवढंच आमचं इच्छा आहे. आणि हे जर तुम्हाला गावकऱ्यांना चुकीचं आहे वाटत असेल तर कुणी कुणाला चुकीचं आहे, वहिनी बोलायला चुकीचं आहे असं वाटतंय त्यांनी उठून मला आत्ताच सांगा. इथंच असं बोललं तर म्हणजे मला पण कळेल काय ऍक्शन घ्यायची. तुमचा मुद्दा काय? आमचा मुद्दा काय सांगितलंच की आम्ही म्हणा, मालक म्हणा, तुम्ही एक गोष्टीनं फोन करायला नको. केलेत काय विचारा सरांना. तसं मग कुणाला विचारून काय करताय, काय चाललंय. निलेशदांनी मला या म्हणून सांगितलेलं. मी नव्हते म्हणून मी आले नव्हते. पहिल्या मिटिंगला येऊन गेलेले. हा उद्देश काय होता आणि तिथं मूर्ती बसवणार होती काय, पहिला हा महत्त्वाचा विषय आहे. हा सगळ्यांना विषय माहिती आहे. तिथं सगळे पोर आपल्या या भागातले आपले सगळे कार्यकर्ते तिथंच आहेत. मंदिर बांधताना पहिल्यांदा तिने कार्यालय बांधणार या उद्देशानं तिथं ती मंदिराची सुरुवात केलेली होती. एक विषय पहिला तुमचा सगळ्यांचा क्लिअर झाला. कार्यालय बांधत असताना बऱ्याच वेळेला त्यांना सरकारी फंड कोण कोण कुठनं देणार त्यासाठी त्यांना कुठं कुठं बोलवलं, काय झालं काय नाही या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. शेवटपर्यंत कपूरचंद इंगळेंनी फंड देण्यासाठी बोलले तरी पण बऱ्याच वेळेला त्यांना आले नाहीत. लास्टला सरकारांच्या वाड्यामध्ये मिटिंग घ्यायची पाय आली. सरकारांनी इथं काय केलं, प्रमोद आहेत तिथं, प्रमोदाने बीच गेलो होतो. सरकारच्या वाड्यामध्ये तिथं कपूरचंद इंगळेंनी बोलले, तिने आलेले नाहीत. सरकारने लास्टला तिथं भयांच्या शाहउदय कोणमध्ये बोलवलं सर्वांना. शाहउदय कोणमध्ये बोलल्यानंतर तिथं भयांना त्यांचं नाव होतं माहीत नव्हतं, असं भयांनी सुद्धा बोललेलं आहे यामध्ये. मग त्यावेळेला सरकारांनी दोन्ही सुद्धा दादाचे पण आहेत आणि आमचे विजयबाबा पण आहेत. या दोघांनी सांगितलं शेठजी हे तुम्ही हातात घेतल्याशिवाय तुमचं कार्य पुढे काढायला जाणार नाही.
यामुळं मग भयाने परत काय झालं, सरकारने विनंती केल्यानंतर त्या भयांच्याकडे ते सोपवलं आणि तिथून पुढे मग ते झालेलं आहे. त्यामध्ये 7 जणांच्या मध्ये ही जे बाकीचे आता कसं माहिती आहे काय, 4 मेंबर आहेत, बाकीचे ते आता कपूरच्या निघायच्या सपोर्टिंग मेंबर असतील, त्यामुळे ते ॲक्टिव्ह होत नसतील आणि त्यामुळे पेंडिंग पडलेलं आहे. आता या भयान यामध्ये जे पुढं आपलं नेतृत्व घेतलं सरकारने, एक गावची जबाबदारी कोणतं बाबा, एक पर्सनल म्हणजे आता ट्रस्ट कमिटीमध्ये कोणतरी एक जबाबदार पर्सन असावा या उद्देशानं म्हणून सरकारने एक विनंती केली आणि त्यांनी ते भयाने स्वीकारली. एक नंबर असं जबाबदारी मी करतो आणि त्या पद्धतीने केलं. त्यानंतर बरेचसे अडीच फंड येण्यासाठी जे काय आपल्याला जे काय कागदपत्र लागणार होती ती कागदपत्र आपली पूर्तता नव्हती. अण्णासाहेब जोल्लेने आम्हाला फंड देतो बोलून घेतले. त्यावेळेला फंड देण्यासाठी त्यांनी तुमची कागदपत्र काय घेऊन सांगितले, ऑडिट रिपोर्ट पाहिजे होता, ऑडिट रिपोर्टशिवाय ते काम होणारच नव्हतं. त्यावेळेला आशिष बॅच आणि वाली सरांच्या पाठवून दिलं. वाली सरांनी बघितले, हे बोर्ड बघितले कागदपत्र सगळं, ते बघितलं फेकून दिले कागदपत्र, हे ऑडिट होत नाही, तुम्हाला कुठं करून घ्यायचं घ्या जाऊन सांगितले. त्यावेळेला भयाने आपल्या देवजंगलामध्ये सगळी माणसं लावली. सगळं माणसं लावून त्यांनी सगळं ते पूर्ण सगळं ऑडिट कंप्लीट केला. कोल्हापूरच्या सीएच्याकडून ऑडिट फायनल करून गेला आणि त्यानंतर ते आम्ही सगळे ते जोडून फंडासाठी कागदपत्र पाठवले आणि त्यानंतर आपल्याला ते फंड पुढचे सगळे उपलब्ध होत गेले. थोडीशी आता ॲक्च्युली सरकारना माहिती आहे ही गोष्ट सगळी की आशिष भैया पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं की मला माझ्या कामाच्या व्यापारातून हे काम मला जमत नाही, मला यात मला सहभागी करून देऊ नका. मग नंतर काय, या 6 जणांच्या मध्ये जी कोण पर्सनल ॲक्टिव्हिटी होती त्यामध्ये पर्सनल ॲक्टिव्हिटी फक्त आशिष भाई ॲक्टिव्ह असल्यामुळे सरकारने त्यांच्याकडे कारभार सोपवला. यात तुम्ही लक्षात ठेवून उन्हाने सांगितलं, त्यामुळे ते भयाने स्वीकारले आहेत. त्यामुळे थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगवले आणि पुढे मग ती कागदपत्र आम्ही सगळे जुळत गेलो आणि त्यानंतर सरकारचा फंड आला आणि कार्यालय बांधलेल्या कार्यालयाला मंदिरचं रूप आणायचं काम हे आतापर्यंत सगळं झालेलं आहे. सगळ्यांनी मी कुणाला नाव ठेवत नाही आणि कुणाचं चुकलंय म्हणून पण म्हणत नाही. सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत झालेलं मंदिर आहे ते सर्वांच्या सहकार्याने झालेलं आहे. फक्त माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही बऱ्याचदा तुम्हाला मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय, आता इथं आपली सगळी गावची सगळी जमा झालेली आहेत. त्यासाठी परत एकदा मी या गोष्टीचा उल्लेख करतोय की आतापर्यंत आपल्या जोल्लेंचा 90 लाख रुपये फंड आलेला आहे. 10 लाख रुपये आपल्याला प्रकाशांना वगैरे दिलेले आहेत आणि बाकी मग आपल्या इकडे आपल्या मंदिराचे जे काही फंड असतील ते फंड ॲड करून सगळे करून आतापर्यंत सगळं काम पूर्ण आलेलं आहे. या कामामध्ये 90% मंदिरचं काम पूर्ण आलेलं आहे. फक्त गाभाऱ्याची मूर्ती आमचे योगीराज जे रामाची मूर्ती तयार केलेली आहे त्यांच्याकडं मूर्तीचं काम करण्यासाठी मी आशिष भैया, अभिनंदन मुतकुडे, त्यानंतर आंबेकर पुजारी हे 4 जण तरी गेलो होतो. भैयाने त्यांच्या भाभीवंतीत आल्या होत्या. सगळ्यांनी बसून जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, ग्रामदेवत कसे असायला पाहिजे, या मूर्तीचे फोटो, त्यानंतर त्या मूर्तीचा आपला मुखवट आहे सगळं मी त्यांना दाखवलेलं आहे. सगळं त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं योगीराजनी यामध्ये टेक्निकली काय ग्रामदैवत असल्यानंतर त्याला काय काय ॲड करायला पाहिजे, काय काय करायला नको पाहिजे ते भारतातल्या एकदम तज्ज्ञ लोकांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि त्यातनं नंतर मग त्यांनी ती मूर्ती करायचं जे काय प्लॅन केलं आहे तो मूर्तीचं काम आता परवा दसऱ्यामध्ये मला सुट्टी होती. मी आणि आम्ही रेल्वेचं तिकीट बुकिंग केलं होतं, आम्ही जाणार होतो आणि योगीराजना मी स्वतः फोन केलो आणि योगीराजना सांगितलं असं आम्ही यायला लागलोय आणि ती मूर्ती मला बघायची आहे आणि आम्ही बघणार आहे आणि मूर्ती त्यांनी आम्हाला फोन करून निरोप दिला की ज्या वेळेला रामाची मूर्ती तयार होत होती, रामाची मूर्ती तयार होत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली होती की मूर्तीचं काम पुढे पण आले आणि आम्हाला त्याचा अहवाल द्या आणि तिथं आमची टीम पाठवणार आहे बघायसाठी म्हणून. त्यावेळी त्या योगीराजने सांगितलं की माझं काम पूर्ण आल्याशिवाय मी कुणालाही दाखवू शकत नाही. म्हणजे काम करत असताना त्यांचं त्यामध्ये काहीतरी प्रत्यक्ष पूर्ण झाल्याशिवाय बघणं वेगळं, एखादा टेलर शर्ट शिवत असताना त्याला खिसा लावला आणि हात तुपच जोडला नाही असं बघणं एक वेगळं आणि पूर्ण तयार झाल्यानंतर बघणं वेगळं आहे. डिसिशन तिने आम्हाला सांगितलेलं आहे. आता भयांचा आताच फोन झाला, भयांच्या त्यांची मूर्तीराज योगीराज यांची चर्चा झालेली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत मूर्ती आम्हाला पूर्ण देतो सांगितलं. ती मूर्ती 15 नोव्हेंबर किंवा या नोव्हेंबर येण्यापर्यंत आपल्याला ती मिळेल. मग ती मूर्तीचा विषय आपला तो इथं आता दुखीचा विषय संपलेला आहे. एक दुसरी गोष्ट योगेश त्यानंतर आमचे अभिजित कदम इंजिनियर, ते अभिजित कदम इंजिनियर, त्यानंतर प्रशांत गुंडे आणि आमचे ह्या योगेश सुतार इथं होता. त्या 3 दरवाज्यांची कामं करायसाठी याला 2,90,000 रुपये आम्हाला एस्टिमेट दिला आहे. त्यातलं लाकूड खरेदीसाठी म्हणून आम्ही 2 लाख रुपये ॲडव्हान्स दिल्यात, चेकनं दिलेले आहेत, ते ॲग्रीमेंट करून घेतलेलं आहे. त्या ॲग्रीमेंटची कॉपी माझ्या घरी आहे, पाहिजे तुम्हाला ते कॉपन दाखवू शकतो. ह्याचा काय प्रॉब्लेम आहे योगेश, सगळ्यांच्या पुढे तू बोलायचं. आता जे नियोजन झाले मूर्तीचं पूर्ण झालेलं आहे. दरवाजाचा एक गाभाऱ्याचा दरवाजा आहे, सगळ्यांच्या मुलांच्या पुढेमध्ये त्यांनी दरवाजा गाभाऱ्याचा दरवाजाने पूर्णता दिलेला आहे. ते काय टेक्निकल प्रॉब्लेम कामं असतील ते सगळं कामं मी कंप्लीट करतो आणि मग तुम्ही बघा काय तक्रार असली तर ते आपण बदल्या म्हणून केलं. ते सगळ्यांच्या पुढे मुलांच्या आपल्या महाराष्ट्र आपल्या मंदिरच्या जे कार्यकर्ते आपल्या गल्लीतले भाग आहेत ते सगळे बघितले, त्यांच्या पुढे त्यांनी शब्द दिलेला आहे. झालं. तिसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला पहिला यात्रा घ्या आणि मूर्ती नको, वास्तुशांती नको असं म्हणत जर बसलो तर कसं होणार आहे. एक उद्देश आमचा काय सांगतोय का, जवळजवळ सर्वसाधारणपणे यात्रा करायची म्हटली 25 ते 30-35 लाख रुपयापर्यंत खर्च नियोजन असते. महाप्रसादापासून पालखी मिरवणूक, इथलं मंडप सह जे काय कार्यक्रम असतात ते तिथेपर्यंत खर्च जाते. यासाठी एकाच वेळेला दोन्ही पण खर्च एकत्र व्हावं, पर डबल लोकांना पण खर्च पडू नये गावच्या लोकांना. त्यासाठी म्हणून आम्ही काय नियोजन केलं की वास्तुशांतीने यात्रा दोन्ही एकाच पद्धतीने व्हावी असं मी माझं म्हणजे ओपिनियन सांगायला लावलं आहे. प्रत्येक फायनल अजून झालेलं नाही, ट्रस्ट कमिटीमध्ये पण नाही आणि सगळ्यांच्या एक विषय असा आहे
की यात्रेला धरून वास्तुशांती जर केली, आपण 5 दिवस आधी वास्तुशांती केली आणि त्याला धरून जर यात्रा केली तर एकाच वेळेला भव्य आणि दिव्य सगळे गावातले आपले लोक आपल्या गावातील दिलेल्या मुली बाहेर भगिनीचे पण असतील, पाहुणे मंडळीचे असतील, ते इथे येतील आणि त्यानिमित्ताने मूर्तीचं पण काम बघायला मिळेल आणि वास्तुशांती पण होईल आणि यात्रा पण होईल. या उद्देशाने आम्ही फेब्रुवारीमध्ये यात्रा आणि वास्तुशांती एकत्र करायचा विचार चालवलेला आहे. त्यानंतर आता जे आहे ऑडिट रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत जे 13 लाख रुपये अकाउंटवर महालक्ष्मी मंदिरच्या अकाउंटवर 13 लाख रुपये शिल्लक आहेत, त्यापैकी 9 लाख रुपये मूर्तिकारला 21 लाख रुपये मूर्तीची ऑर्डर द्यायची ठरलेले आहे. 21 लाखापैकी 9 लाख रुपये आम्ही त्यांना ॲडव्हान्स दिलेले आहेत. बाकीचे पेमेंट आम्ही द्यायचे, त्यांना मूर्ती कंप्लीट झाल्यानंतर त्यांना पेमेंट द्यायची व्यवस्था आपण कासले करणार आहोत. त्यापर्यंत तयारी होणार आहे. बऱ्याच वेळेला काय आलेलं आहे की ट्रस्ट कमिटी आणि आपले सगळे गावकरी रामसेना आणि आपल्याकडे ते सर्व महालक्ष्मी मंदिरचे कार्यकर्ते एकच उद्देश सर्वांचा आपला असला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या अडचणीच्या भागामध्ये असणारं महालक्ष्मीचं मंदिर भव्य आणि दिव्य झालं पाहिजे. सगळ्या गावातले भक्त इथं दर्शनासाठी आले पाहिजेत आणि इथं काय व्यवस्था करायची ती सगळेजण आपण सर्वांनी मिळून करूया. अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला, या महालक्ष्मी मंदिरला उत्पन्नाचा भाग काही नाही आहे. फक्त पेटीचे पैसे जमा होतात, त्या पेटीले पैसे 10 ते 12 हजार रुपये असतात आणि प्रत्येक वर्षी नवरात्राला त्या जर 12 महिन्याचा हिशोब केला तर सर्वसामान्य 1,20,000 ते 1,30,000 1,35,000 या प्रमाणात पैसे जमा होतात. नवरात्रामध्ये तेच पूर्णपणे टोटली पैसे खर्च होतात. या मंदिराला आत्तापर्यंत फंडातून आलेल्या पैशातूनच आणि किरकोळ आपले काय जे काय मागचे पैसे शिल्लक असतील त्या ह्याच्यातूनच हे मंदिराचं काम आतापर्यंत इथं पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं जे काम आहे ते पण आता थोड्याच दिवसामध्ये आता भयांच्यावर आता सगळेच झालेलं आहे. यात्रेच्या पूर्वी सगळी कामं करून घ्यायची जबाबदारी ट्रस्ट कमिटीवर तुम्ही सोपवा. यात्रेच्या आणि वास्तुशांतीच्या तयारीला आपण लागूया. त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे. काय चुकलं असलं तर आपण याच्यावर पुढच्या पद्धतीने काय करायचा निर्णय त्या पद्धतीने घेऊया. काय अडचण असली तर सर्व तुम्ही मार्गदर्शन करा, त्या पद्धतीने आपण या गोष्टीमध्ये पुढे जाऊया. काय झालं त्यांनी जवळजवळ सांगितलं आणि बाकीच्यांनी काय अर्थच राहिला नाही. आमचं म्हणणं काय आहे, पहिला बॉडी डिझॉल्व त्यांनी शेवट वकील साहेब बोलून देत आम्ही सगळे आपण कशासाठी आलोय, या महालक्ष्मी मंदिराचं जीर्णोद्धार आणि यात्रा सगळ्यासाठी आलेलो आहे. सगळ्यांना इथं बोलायचा अधिकार आहे. फक्त सगळ्यांनी सहकार्य काय करा, एका वेळेला एक जण उठून बोला. फोटो पण आज माझ्याकडे आहे. फक्त मी सर्वांच्या माफी मागतो की बाबा ते दर्शन त्याच दिवशी होऊन दे, गाभाऱ्यात बसल्यावर होते. कारण की आमची पण पॉवर काय तर आहे 100%. कारण मी आज दाखवू शकत नाही. आज हा फोनमध्ये आहे फोटो. कारण की तू योगीराज असं काही नसते हो, काही लिंक असतात, काही गोष्ट असतात. असं लागलेला आहे. उत्तर दिलं का विचार मंदिरचं काम करायसाठी दरवाजावरती दरवाजा होणार नव्हतं. आम्ही धमकी दिले, याला धमकी दिला पोरांनी. पाठ लागल्यानंतर आता दरवाजा बसला. आता पण यात्रा उडी नसती. तुम्ही गॅरंटी द्या म्हणा मंदिर होणार आहे म्हणून. यात्रा होणारच आहे. 2020 ला आम्ही एका ठिकाणी आम्हीच गल्लीतली पोरं मिळून चौकशी केल्यावर मंदिर न हलवल्यामुळं जी मूर्ती आहे त्याच जागेला मूर्ती असल्यामुळे मंदिरचं कुठलाही बांधकाम व्हायला नाही. त्यामुळे आम्ही जोर लावला. त्यानंतर आम्ही पूर्ण गावालाच आम्ही सामील करून घ्यायचं ठरवलं. सर्वांनी साथ दिली. 2020 ची यात्रा झाली. त्यावेळी सुद्धा 2020 ची यात्रा करताना मीटिंग ज्यावेळी बोलली गेली त्यावेळी सांगितलं गेली की 2021 ला मंदिर पूर्ण होईल. झालं नाही, त्यात काय दुमत नाही. 2023 यात्रा आली त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला. तुमचं मंदिर हो किंवा नाही हो. मंदिर त्यावेळी पण सांगितले गेले की 24 फेब्रुवारी काय असेल ते फेब्रुवारी महिन्यात मंदिर पूर्ण होईल. 1 महिना 2 महिन्यात. त्यावेळी सुद्धा झालं नाही. 2026 आलंय. आज आत्ताच इथं सांगतो, मी गल्लीतला कार्यकर्ता आहे, मंदिरा बसलाय. आत्ता इथंच सांगतो सगळ्यांना, मंदिर हो किंवा नाही हो, यात्रा ही या तिथीप्रमाणे त्या नक्षत्राला यात्रा होणार. आता इथंच सांगतो, मंदिर पूर्ण हो किंवा नाही हो, मंदिर यात्रा ही तिथीप्रमाणे नक्षत्राला होणार. बरोबर आहे. खड्डा काढणारा काढून गेला. जो 2017 ला का खड्ड्यात पडतील, यात्रा करायची नाही, मंदिर बांधकाम चालू आहे. आम्ही सगळे चौकशी करणार. 2020 ला यात्रा ही करायची. मंदिर हलवलं गेलं नाही, त्यामुळे मंदिर यात्रा ही होणारच. त्यामुळे आम्ही हट्टानं बसलो. त्यामुळे 2020 ची यात्रा झाली आहे. 2023 ला पण हेच झालं.
तिथी सोडून यात्रा करायचं आणि वास्तुशांती करायचं. वास्तुशांती मंदिर पूर्ण नव्हतं त्यावेळी सुद्धा आम्ही थटून मीच स्वतः बांधलोय. माझं चुकलं तर पायतान मारा म्हणून हे पण सांगितलं त्यावेळी पण त्यांना. त्यामुळे सांगतो यात्रा ही तिथीप्रमाणेच होणार. तुमचं मंदिर कवा होते मूर्ती कधी पण येते. त्यामुळे मी आता सगळ्यांना गावात सांगतो यात्रा ही तिथीप्रमाणे 3 वर्षानंतर जी तिथी येईल त्या तिथीलाच यात्रा होणार. 100% करायचं. काय सांगालोय राजीनामा घ्यायचा नाही म्हणाला मी काय म्हणाले आता घ्यायचं. हो दादा इकडे का व्हिडिओ झालं करायला की नाही तर आपण बदलत काय कधी तुम्ही आवडलाय का कधी कोणती यात्रा काय म्हणजे त्यांच्याकडे आहे आता जर बघा तुम्ही आता लाईव्ह चालू आहे. तिने राजीनामा दिला उद्या पेपरला येणार कुठं सगळीकडे येणार की ट्रस्टीने राजीनामा दिलाय. मग यांचा अधिकार संपल्यासारखा आहे. व्यवस्थित यात्रा व्हायला पाहिजे तिथीप्रमाणे आणि वोटिंग पण व्हायला पाहिजे हे त्याच्या मनामध्ये असतं. आज लोक मुंबईचं फाईट नाही त्याचं कारण सांगायचं इकडे गेलं तिकडे गेलं म्हणायचं एवढी निप्पाणी खोयाला पाहिजे लोक ती सगळी ही सगळी भक्त म्हणून आली तिथं. कोण राजकीय म्हणून इथे यायला नाही आहे. तिथं भक्त म्हणून आलं असतं तर त्याच्यात एक तर इथं काम पूर्ण करायला पाहिजे नाही तर राज्य बदलायला पाहिजे. आपली मंदिराचं देवीची सेवा करायला सगळी भक्त लोक तयार आहे. ते 6 फेब्रुवारीला महालक्ष्मी यात्रा करून देत. आता जे 6 लोक आहेत त्या 6 लोकांच्या नेतृत्वाखाली ती महालक्ष्मी यात्रा करूया. त्यांनी 1 महिन्याच्या पुढचं राजीनामाचं पत्र दोघं सरकारांच्या हातामध्ये उद्याच्या उद्या द्यायचं. 1 महिन्याच्या पुढचं तारीख घालून ते पत्र द्यायचं. त्यानंतर ते 1 महिना झाल्यानंतर ही बॉडी सगळी डिझॉल्व्ह होईल. आम्ही तिथं जसं सगळीजण आम्ही जमलोय की नाही तसं आम्ही सगळीजण जमूया. ह्या गावातल्या 21 लोकांनी घेऊया किंवा 25 लोकांना घेऊया. ते नवीन ट्रस्ट करूया आणि आपण महालक्ष्मीचा कारभार पुढे नेऊया. एवढंच विषय खाली करायचं. आणि ह्या पुढे सांगतो प्रशांत गुंडे इथलं कुठलंही इंटरफेअर करायचं नाही. जर करता राजीनामा आज कुठला वार आहे बुधवार आहे शुक्रवार मंगळवार आहे. शुक्रवारच्या आत राजीनामा सरकारांच्या हातामध्ये दोघांच्या सरकारांच्या हातामध्ये नेऊन द्यायचं. आपापलं नेऊन देऊन देत त्यांनी येऊन देत म्हणून वाट बघायचं नाही. जे 6 तारखेला यात्रा ठरली आहे का नाही 6 तारखेला यात्रा ठरून दे. त्याच्या पुढचं 1 महिन्याचं तारीख त्यांनी घालून देत. ह्या सरकारांच्या हातामध्ये राजीनामा पत्र 7 लोकांचं कसं घ्यायचं आम्हाला माहित आहे. 6 लोकांचं काय खुशीने त्यांनी नेऊन दिलं शुक्रवारपर्यंत ठीक आहे. नाहीतर दिवाळीच्या सणामध्ये काय करायचं मग आम्ही त्यांच्या घरासमोर जसं आता इथं येऊन बसलोय का नाही त्या पद्धतीने त्यांच्या एवढंच विषय. बाकीचं काय यात्रा करायला कोणाचा विरोध नाही किंवा महालक्ष्मीचं वास्तुक शांती करायला कुणाचाही सुद्धा इथं विरोध नाही. त्यामुळे लोकांनी इथं काय करायला इथंच असलेली ट्रस्टी लोक काय करायला गल्लीतल्या मुलांनी एक सांगतात इथं रामसेनी हिंदुस्थानची मुलं शिरकाव करायला लागल्यात. बाहेरची लोक येऊन इथं शिरकाव करायला लागल्यात. इथं कोणाला काही शिरकाव करायचं नाही. हे ग्रामदेवता आहे. त्यामुळे कोणी सुद्धा असं गैरसमज करून घेऊ नका बाबा हिनी येतील आणि आमच्या हातामधला अधिकार जाईल. कुणाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही. एक सांगतो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती एवढं मोठं आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे. 1100 एकर अंबाबाईचं मंदिरचं जागा हडप केलेली आहे काही राजकीय लोकांनी. त्याच्यामधलं 700 एकर जागा आम्ही आज आपल्या हिंदू बांधवांना 9 गावं निपाणकरांनी दान दिल्यात महालक्ष्मीला. त्याच पद्धतीने निपाणीमध्ये देवचंद कॉलेजजवळ गोवर्धनगिरी ट्रस्ट म्हणून तिथे गाई सांभाळण्यासाठी दान केलेलं होतं. ते काही ट्रस्टी लोकांनी आता स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत. त्याच्या पाठीमागून सुद्धा आम्ही आता लागलेला आहे. जसं मागाशी श्रेयसनं सांगितलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भवन अर्ध आहे. समाधी मठचं भवन अर्ध आहे. त्यानंतर अक्कमाळीचं भवन अर्ध आहे. निपाणीमध्ये जे असे अर्धोट काम आहेत ते राम मंदिरचं काम अर्धोट आहे. ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपले हिंदू एकजुटीनेच ते पूर्ण होणार आहेत. आणि हे फक्त काय निपाणीवाल्याच ह्याच्यामध्ये किंवा रामसेनेवाल्याच ह्याच्यामध्ये असं कोणाच्या डोक्यामध्ये असलं हे कोणी काढून टाका. आम्ही आमच्या टॅगलाईनसाठी इथं आलेलं नाही किंवा आमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आलं नाही किंवा आम्हाला इथं लीडर व्हायचं म्हणून आम्ही यायला नाही. एक भक्त म्हणून आले एक हिंदू म्हणून आले. आणि हे जर करता त्यांनी शुक्रवारच्या आत राजीनामा दिला नाही मग ह्याचा मोठा लढा ह्याचा कानूनी लढा मग त्यांनी फेस करायला तयार असून देत. पोलीस स्टेशन कंप्लेंट होईल किंवा कसं आहे कायदेशीर कणी त्यांनी जे आतापर्यंत करत आल्यात हे सगळं आता म्हणजे सगळ्यांनी कळालं तर हे बेकायदेशीरच आहे. कारण काय 7 लोकांमधलं 6 लोक म्हणजे एक ट्रस्टी त्याच्यामध्ये नाहीत. 6 लोक आहेत. 6 लोकांमधले 4 लोक यांच्या कुठल्याही मिटिंगला येत नाहीत.
ज्यावेळी मिटिंगला येत नाही त्या ट्रस्टमधला 1 रुपये सुद्धा खर्च करायचा असला तर त्या बॉडीमध्ये ते विषय ठेवायला लागते आणि ते विषय मांडून ते पैसे खर्च करावे लागतात. कारण काय ह्यांच्याकडे कोरमच नाही, काय ह्यांच्याकडे कोरम नाही की इथलं 1 रुपये खर्च करायसारखं ह्यांच्याकडे कोरम सुद्धा नाही. त्यामुळे हे पुढे काहीतरी कायदेशीर लढाई व्हायच्या आधी यांनी स्वखुशीनं शुक्रवारच्या आत दोन्ही सरकारांच्याकडे राजीनामा द्यायला पाहिजे आणि हे विषय इथं त्याला सुकांत स्वरूप देऊन हे विषय इथं संपवला पाहिजे. आणि ह्यानंतर दोघांच्यापैकी कोण बोलणार ते बोलून देत, त्यानंतर आपली मीटिंग संपली म्हणून मी जाहीर करतो. आता आपल्याला जवळजवळ सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत आणि औंधकरांनी सांगितल्याप्रमाणे आशिषबाईंना अध्यक्षपद झालं, आम्ही दिलं, हे सगळं तुम्हाला त्या लोकांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस आशिषबाईंना आम्ही क्लिअरली सांगितलं होतं की ही बॉडी कायमस्वरूपी राहणार नाही. हा पहिला मुद्दा आम्ही त्यांना क्लिअर करून सांगितला होता. मी काकासाहेब नाही सांगतोय काय सगळी आता ही जी मुलं आहेत किंवा ही जी जनता आता आमच्यापाशी आलेली आहे आपण आहे त्या जनतेतली काही ठराविक लोक जे त्या मिटिंगला होती, त्यामुळे त्या मिटिंगला जे काही झालेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही ठेवतो. त्यावेळेस ते गरजेचं जे होतं त्यावेळेस तोंडावर आपली यात्रा होती, त्यावेळी सगळ्या गोष्टी तोंडावर होत्या. त्यामुळं आम्ही आणि काकासाहेबांनी हे डिसिजन घेतला होता की बाबा आशिषबाई शाह हे अध्यक्ष होऊ देत, पण त्यांना अध्यक्ष करताना आम्ही जाणून बुजून प्रत्यक्षात त्यांना ज्याकडनं लिहून पण घेतलं होतं आणि लिहून पण दिलं की कायमस्वरूपी ही बॉडी राहणार नाही. त्याच्यानंतर काय झालं की ह्याचा फॉलोअप आपल्या सगळ्या जनतेने म्हणा किंवा आपण लोकांनी म्हणा घेतला नाही आणि जे काय चालू आहे ते आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाही. त्यामुळे आता जे काय सर म्हणा किंवा बाकीचे काही मंडळी म्हणतात की बाबा हे जे काय चाललेलं आहे बॉडी डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, हे अगदी तंतोतंत बरोबर आहे. दुसरी बाब, परवा दिवशी आम्ही येऊन इथं महालक्ष्मी मंदिरात पूजा केलेली आहे. यात्रा ही त्या टायमालाच होणार. 5 दिवसाची आपली जी काही यात्रा आहे ती यात्रा संकल्प सोडून व्यवस्थितरित्या उगाच आपलं कुठल्या तर कोपऱ्यावर उभारून आम्ही मीटिंग घेतल्या आणि हे केल्या अशातला भाग नाही आहे. ती यात्रा संकल्प सोडून यात्रेचा हे आपण पूजा केलेली आहे. त्यामुळं यात्रा ही होणारच. किती 6 तारखेचा आपलं जे काय आपल्या तिथीप्रमाणे 6 तारखेच्या त्यावेळेस ही यात्रा होणार. मी सर्व माध्यमांना मी सांगू इच्छितो, आम्ही बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोम आहेत की वास्तुशांती कधी करायची, कारण ही वास्तुशांती ही आत्ताची आहे, ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वास्तुशांती कधी करायची, काय करायची तो नंतरचा भाग आहे. मूर्ती कधी येईल काय येईल नंतरचा भाग आहे. कारण महत्वाचं जे त्रिवार्षिक यात्रा आहे ती कुठल्याही परिस्थितीत तिथीप्रमाणे आम्ही करणारच. मग कोण येऊ अगर न येऊ किंवा ती बॉडी येऊ अगर न येऊ, आमची जी ठराविक आमची जी मंडळी आहेत ती येऊन 100% ही यात्रा जी आहे ती होणारच. तिसरी गोष्ट आहे की ह्या आता जे काय चाललेलं आहे सरांनी जे काय सांगितलेलं आहे, जी इनएक्टिव्ह मेंबर आहेत त्या खरोखर त्या लोकांनी दुसऱ्याला पुढच्या म्हणजे जे कोण मुलं आहेत यंग असू देत, जो होतपूर आहेत, ज्या ह्या महालक्ष्मी मंदिरासाठी काम करणं इच्छित आहेत आणि आमचं आणि काकासाहेबांचं त्यावेळी सुद्धा म्हणणं होतं की निपाण इथले 20 नव्हे तर 25 माणसं घ्या, जी की गावासाठी जे गावातल्या कोपऱ्यातली 25 माणसं घ्या आणि एक जातीचे नको, सगळ्या जाती धर्मातली लोक घ्या आणि ते मंदिराचं काम चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ते बघूया. ते आम्ही आशिषबाईंच्या वेळेस ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस आम्ही हे सुद्धा मांडलेलं आहे. तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत ह्या आपण हातीसरांनी सांगितल्याप्रमाणे जे कोण बाबा रेग्युलर येणार नाहीत किंवा ज्यांना जमत नाही ठीक आहे त्यांनी थांबू देत आणि त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे जे काय पुढचं आता यात्रेच्या बद्दल आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही संकल्प सोडल्याप्रमाणे यात्रा ही त्या टायमात होणार, त्या तिथीप्रमाणे होणारच. 5 दिवसाची यात्रा होणार हे 100% आहे. मग हे ट्रस्टी मेंबर त्यांना मान्य असो अगर न असो किंवा आणि कुणाला मान्य असो अगर न असो
त्रिवार्षिक जी काय आपली यात्रा आहे ती आई म्हणजे अंबाबाई आहे ती तुळजाभवानी ती करून घेईल, 100% करून घेणार आहे, आपल्याकडनं सगळ्यांच्याकडनंच करून घेणार आहे. एवढंच की हे काय ज्या काय वास्तुशांती आहे बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण बाजूला करून आपण आपली यात्रा फोकस करू, यात्रा पहिला व्यवस्थित संपन्न करूया ही मी तुम्हाला कळकळीची माझ्या सगळ्या ग्रामस्थांना मी विनंती करतो. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे की जी नॉन ऍक्टिव्ह मेंबर आहेत जे काय 6-7 जण आहेत त्या नॉन ऍक्टिव्ह मेंबर्सनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि ह्या मंडळींना उगाच आणि दुसऱ्या मार्गाने जाऊन त्यांना त्रास द्यावा अशी आमची अजिबात भूमिका नाही. आणि ही जे काय मंदिराच्या बाबतीत जे काय चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं, जेणेकरून मला हे सांगायचं आहे की आपण इथं जमलेले ते सगळे हिंदू बांधव आहे. प्रत्येक ठिकाणी जर आपण असे खोडा घालत बसलो तर उद्या लक्षात ठेवा की आपली मुलं सुद्धा हेच करणार आहेत. आपल्या मुलांनी सुद्धा की नाही ऐकतं हे मिळणार आहे, हे आता हे कुठून बोलतोय ते कुठून बोलतोय हे कुठून बोलतोय, हे चालले कशासाठी? आपल्या मंदिरासाठीच चालले ना. तर हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे आपण नेते लोकांनी की जे काय हिंदू धर्माचं जे काय कार्य चाललेलं आहे असू दे, कुणाकडनं चूक झाली असेल प्लस मायनस प्रत्येक समाजात होत असतोय, पण ते रेटून न्यायची ती ताकद प्रत्येकाला असतीच नसतीच अशातला भाग आहे. तर ह्या गोष्टी बाप या जाणून बुजून तुम्ही सगळ्यांनी म्हणून लक्षात घ्यायला घेतलं पाहिजे की हे महत्वाचं काय की यात्रा होणे आणि या देवीचं सगळीकडे जे काय चाललेलं आहे, जे काय महिमा चाललेला आहे, जे काय चाललेलं आहे चांगल्या पद्धतीनं ते आधी परत जर 3 वर्षात होत नाही 3 वर्षात होतंय तेव्हा ह्याचं गांभीर्य सगळ्यांनी लक्षात घेऊन या काय गोष्टी मी बोललेल्या आहेत ते सगळ्यांनी तुम्ही आकलन करावं आणि ते सगळ्यांनी म्हणून लक्षात घेऊन ही यात्रा संपन्न करावी. आणि नंतर वास्तुशांतीचं असू दे किंवा काय असू दे आहे आपल्या समोर तो पण इश्यू आहे, तो पण सॉर्ट आउट करूया. डायरेक्टर बॉडी डिझॉल्व करायचा तो पण सॉर्ट आउट करून आपण परत आणि एकत्र येऊन ते सगळं जे काय कार्य आहे ते करूया. एवढं मी सांगून याच काय आपण त्याच्यावर वाच्यता न करता आता ही वाच्यता इथंच थांबूया. काय सर वाच्यता जर बोलत बसलो आपण तर प्रत्येकाला आणि अजून तासभर बोलतील मुलं, तर ते वाच्यता काय न करता आता काकासाहेब अध्यक्षस्थानी आहेत, त्यांनी 2 शब्द सांगतील ते ऐकावं एवढी नम्र विनंती. आणि माझं भाषण झालेलं आहे एवढं सांगतो. साली 85ला ही यात्रा चालू झाली. सुरुवात आमच्या आबासाहेबांना बोलवून घेतली, इथंच आम्ही बसलो आणि त्यातले काय बाबा इतिहास कसा आहे किंवा त्याला लक्ष्मीला काय लागते, काय सोडायला लागते, त्यात कुणाचा मान आहे हे सगळं आमच्या वडिलांनी इथल्या लोकांना सांगितलं. त्यावेळेला 4-5 लोक आमच्याकडे आले. एक शहा गाडगे, टेलर गाडगे आणि एक ते 2 जण चव्हाण सर, ते असे काहीतरी शहा एक होते. असे 4 जण आमच्याकडे आले ते. आम्ही त्यांना सगळं सविस्तर सांगितलं, त्याप्रमाणे इथे मीटिंग घेतली आणि 85ला स्टार्ट केलं. त्यावेळेला प्रतिसाद थोडा वाढत आज ह्याला आलेला आहे. मग मध्ये कपूर इंगळ्यांचा आणि माझं जरा वाद झाला. कपूर इंगळ्यांना मी काय म्हटलं, तुम्ही करायला लागलाय ते बरोबर आहे, पण तू जे काय कराल ते बोलणार नाही, सगळ्या गावाला समजायला पाहिजे. मोबाईलला पाठवून चालणार नाही नसू दे, परंतु सगळं काय असतं ते बोर्डावल्या. कोण अध्यक्ष आहे, कोण काय करतोय, खजिनदार कोण आहे, काय खर्च झाला आहे, महिन्याचा खर्च किंवा वर्षाचा खर्च किती आला किती गेला, हे सगळं त्याच्यावर द्या. आणि हे 2018ला सुद्धा यावेळेला माझं कपडे जोरात भांडण झालं. मी मारायला गेलो कुठं शाहभवनमध्ये मारायला गेलो मी. या आशिषबाईनं मला अडवला, आंबासाहेब उठायला येत नव्हतं तरी त्या खुर्चीतनं ते उठला आणि मला तर मी थांबलो. आता हे कपडे घेण्याचे अंडरच होते पहिला हे आणि हे सगळं सोडून वाड्यात तिने आले आमच्याकडं. ते वाड्यात राजीनामा दिला आमच्या समोर या दोघांनी. मग आम्ही आमची माणसं म्हणून त्यात ढकलली. कशात? ते नवीन बॉडीमध्ये आपली माणसं कपूर इंगळ्याला विरोध करण्यासाठी. बरोबर आहे काय? मग हे तुम्ही सांगितलं ना
काय झालंय सरकार बदनाम व्हायला नको आमचंच गाव काय आम्हाला काय लोकांना जरा व्यवस्थित तुम्ही आमचं नाव घेतलं का ही चुकीची केलं काढायचं ठरवलं त्यांना घ्यायचं नाही तिथं आसपास देवळाच्या यायचं बी नाही केली हे मी त्यांना आशिषबाईंना चोख सांगितलं तो माणूस तिथे दिसता कामा नाही बाकी तुम्ही कोण बी घ्या जुनी बॉडी घ्या त्यातली घ्या कार्यकर्ते चांगले कोंबडे कधीची पोरं घ्या आणि चालू करा त्या एक मिनिट मी फक्त हस्तक्षेप करतो त्या देवळापाशी का येऊन येईल कपूरचंद इंगळे हे सुद्धा का आम्ही सांगितलं माहिती आहे काय काही स्त्रियांचे पत्र आलते आम्हाला कपूरचंद इंगळेच्या बद्दल विजयराजेंच्या नावानं कपूरचंद इंगळेच्या बद्दल पत्र आलते की हो माणूस तिथं थांबून काय करतोय ते काय म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलता तो मुलगा तिथं तो माणूस तिथं नको ते बरोबर आहे मारलेलं तर बरोबर आहे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटते काय मोहिते साहेब आम्ही पत्र तुम्हाला पण दाखवले औंधकर तुम्हाला पण दाखवले पत्र हे दाखवले का नाही हा बायकांनी पत्र लिहून लावून दिले आम्हाला की तो माणूस तिथं का नको आहे म्हणून आम्ही नको आहे म्हणून सांगितले असं नाही की आमचं काय करवायचं माझं काय वैरत्व आहे ते सांगितलं आमचा पर्सनली नाही समजा पर्सनली काही वैरत्व नाही साठी दिनांक 9/7/2018 महोदय कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकामधून खालील बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती. निप्पाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराबाबत समस्त निप्पाणी नगरीतील सर्वांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर बागवान गल्ली निप्पाणी या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. म्हणून निप्पाणीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे नाईक निंबाळकर देसाई निप्पाणकर सरकार यांच्या वतीने निप्पाणीतील समस्त श्री महालक्ष्मी मंदिर प्रश्नाबाबत निप्पाणकर सरकार वाड्यामध्ये बैठक बोलवण्यात आली होती. सदर बैठकीला पाऊल असून सुद्धा बरेच नागरिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त श्रीमान आशिषबाई शाह यांच्याशी संपर्क साधण्यात आला व त्यांना दिलेल्या माहितीनुसार असा निर्णय आला की श्रीमंत सिद्धोजीराव निप्पाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चा मंदिराचे बांधकाम व इतर सर्व बाबीवर विस्ताराने चर्चा करून असे ठरवण्यात आले की एक श्री महालक्ष्मी मंदिराजवळ मंदिराच्या बांधकामाचा प्लॅन लावण्यात यावा. 2 मंदिराच्या बांधकामासाठी बांधकाम समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात यावी. 3 सन 2017-18चा ऑडिट रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर जनतेसाठी खुला करावा. 4 मंदिराच्या ठिकाणी अध्यक्ष सेक्रेटरी व खजिनदार यांच्या नावाचा बोर्ड लावावा. 5 दर 3 वर्षांनी होणाऱ्या यात्रेसाठी स्वतंत्र यात्रा कमिटी स्थापन करण्यात यावी. 6 दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी पगारी पुजारी नेमावा. 7 दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कुंभार गल्ली, तवटे गल्ली, मुगळे गल्ली, रविवारपेठ, गांधी चौक येथील नागरिकांची एक स्थानिक समिती नियुक्त करण्यात यावी. वरील सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्ष श्रीमान आशिषबाई शाह यांनी दिले. आपला विश्वासू श्रीमंत विजयराजे देसाई निप्पाणकर सरकार निप्पाणी अध्यक्ष श्रीमान आशिषबाई शाह आणि त्यांची सही आहे का नाही. फोटो